टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शहादा ते द्वारका जाणारी पायी दिंडी सरसावणी येथील तुळजाभवानीच्या दर्शनास दाखल। आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांतर्फे सीईओंना निवेदन। छत्रपती संभाजीनगर येथून चोरलेली बस धुळे एलसीबी कडून जप्त। आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यात विकास कामांचा धडाका। धुळे तालुक्यातील कापडणे गावात विकासासाठी कटिबद्ध राहीन, चेअरमन उज्ज्वल पाटील यांची ग्वाही। हिरे मेडिकल कॉलेजला आमदार फारुख शाह यांची भेट। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। द्वारकाधीशाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडीचं आयोजन करण्यात आले। दिंडीस 8 दिवस होऊन काल तुळजाभवानी माता मंदिर सरसावणी येथे पोहोचले आहे। शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिंडीत 42हून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवला आहे। यात वृद्ध भाविकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। शहादा ते द्वारका इथपर्यंत प्रस्थान झालेल्या दिंडीला 8 दिवस उलटले तरी दिंडीत सहभागी भाविकांमध्ये आजही उत्साहाचं वातावरण दिसतंय। काही वृद्ध भाविकांना दिंडीत पायी चालताना पायाला इजा पोहोचली असल्यावरही ते भगवंताच्या दर्शनासाठी तितक्याच उत्साहाने जाताना दिसतायत। माणसाच्या जीवनात कितीही संकट आली तर त्यांचा नायनाट करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण हे केलंच पाहिजे। त्यामुळे आम्हीही द्वारकाधीशाचे नामस्मरण करत असल्याने आम्हाला पायी चालताना कुठलाच त्रास जाणवत नसल्याची प्रतिक्रिया दिंडीत सहभागी भाविकांतर्फे दिली गेली। तसेच दिंडीचा ज्या ठिकाणी थांबा झाला त्या ठिकाणी प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होता। कालही तुळजाभवानी माता मंदिर सरसावणी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत प्रवचन करण्यात आले होते। तर आज एकादशी असल्याने दिंडीत सहभागी भाविकांना फराळाचा प्रसाद देण्यात आला होता। तसं सेव फूड उपवास केल्यानंतर ज्या अन्नाला आपण सांभाळतो ते अन्न पुढच्याला कामात येते। हे हा सगळा सृष्टीक्रम व्यवस्थित सुरू आहे। त्यावेळेला होता, आताही येत आहे। जगात सृष्टीत काहीही बदल झालेला नाही, फक्त एका गोष्टीचा बदल कलियुगामध्ये झालेला आहे। कोणता? की कलियुगामध्ये उत्पन्नात वाढ होईल। त्रेता क्रेता द्वापार मध्ये जे उत्पन्न होत नव्हतं त्याच्यापेक्षा कलियुगामध्ये उत्पन्नात 10 पट वाढ होईल। कोणीतरी रस्त्याने चालताना बोलत होतं की पूर्वी एकरी परतनला 10 पोते गहू व्हायचे, आता एकरी 12 पोते असं काहीतरी होतात। 20-20 पर्यंत पोहोचतात। एवढं उत्पन्न वाढलं। पण तुम्हाला माहितीये, त्यावेळेला मी बोलणार होतो पण मी बोललो काय झालं माहितीये, देवाने कलियुगामध्ये उत्पन्न डबल नाही 10 पट करून दिलं। पण एक गोष्ट, स्वाद आणि रस काढून घेतला। कलियुगामध्ये रस निघून जाईल, स्वाद निघून जाईल, रसहीन वस्तू तयार होईल। हे कलिनाम आहे माझे। ज्यावेळेला हा सृष्टीक्रम सुरू केला, स्वयंभू म्हणू आणि शतरूपा यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या। मुलांचं नाव प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि मुलींचं नाव आकुती, देवहूती आणि प्रसूती। मग या मुलांचा वंशात काय घडलं असं विचारलं तेव्हा म्हटलं राजन सांगायचंय पण आज नाही, उद्याला पुन्हा कथेला बसूया आणि राजांचं चरित्र पाहूया। झालेली सेवा द्वारकाधीशाच्या चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। धुळे देवपूर परिसरात चोरट्यांचा चांगला सुळसुळाट झाला आहे। त्यामुळे या परिसरात कुठे ना कुठे चोरी झाल्याचं उघड होत आहे। या संदर्भाच्या कित्येक तक्रारी पोलीस दरबारी पडल्या आहेत।
मात्र तरीही पोलिसांतर्फे चोरट्यांचा म्हणावा तसा छडा लावण्यात आला नाही. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देवपूरकरांतर्फे केली जात आहे. धुळे देवपूर परिसरात चोरी ही नित्याची बाब झाली आहे. असा एकही आठवडा गेला नाही की या परिसरात चोरी झाली नाही. कुठे ना कुठे चोरी झाल्याचं समोर येत असतं. त्यामुळे देवपूर परिसर चोऱ्यांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातंय. चोरी, घरफोडी, लुटमार अशा घटनांना या परिसरात ऊत आली आहे. त्यामुळे देवपूरकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरल्याने देवपूरकर बाहेरगावी जाण्यासाठी देखील मोठा विचार करतायत. सक्रिय चोरट्यांसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात निवेदने, अर्ज फाटे केली गेली आहेत. मात्र अद्याप म्हणावा तसा चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही असं देवपूरकरांकडून सांगितलं जात आहे. काल देखील या परिसरातील हॉटेल साई किसन मागील एका घरात चोरट्यांनी हातसफाई केली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन साहेबांनी अशा संधिसाधू चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी देवपूरकर करतायत. आशा स्वयंसेविकांसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या आशयाच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे महाराष्ट्रातर्फे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलंय. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतंय. या तुटपुंजा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणं देखील जिकरीचं ठरतंय. मानधनात वाढ करून मिळावी यासाठी आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतायत. मात्र तरीही शासनाकडून अद्याप या संदर्भात दखल घेतली जात नाही. कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होऊन आदी मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या धुळे शहर अध्यक्षा शकिला बक्षी यांनी दिली. निवेदन देतेवेळी चेतना मोरे, शारदा गायकवाड, जयश्री घेटे, गायत्री पाटील, रेखा अंतारी, समरीन खान, नौशाद शेख, निर्मला शिंदे, शबनम शेख, कासिम शेख, फौजिया शेख, नूरजहां आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. नाईम हिरो, धुळे प्रतिनिधी. राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष बक्ष मॅडम, आज आम्ही इकडे निवेदन द्यायला आले साहेबांना का आशा वर्कर जे आहे आणि अंगणवाडी शिक्षिका यांच्यासाठी आता किती दिवसापासून ते म्हणजे आम्हाला वर्तुळ आमची प्रदेश महिला अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आहेत रोहिणीताई खडसे यांच्याकडून आम्हाला निवेदन द्यायचं म्हणजे आदेश आलेला वर्तुळ. मागच्या वेळी पण मुंबईला हे लोक दिल्लीला गेले होते. आमची सुप्रियाताईच यांना कोणीच पुढे नाही आला. आमची सुप्रियाताई यांच्यासाठी उभी होती. तर आम्ही म्हणजे इकडे जे आहे राष्ट्रवादी महिला इकडे जमले कारण यांना किती दिवसापासून पगार नाही, यांची मागण्या पूर्ण होत नाही. तो आमचं असं बोलणं आहे का यांचे घर कसं चालणार आहे. आता किती बाया अशी विधवा आहेत ज्यांच्या घरात म्हणजे कोणीच कमवणारा नाही, काहीच नाही आहे. तो म्हणजे त्यांचं घर कसं काय चालणार आहे. तो आम्ही रिक्वेस्ट केला साहेबांना. तो वरपर्यंत सरकार जी आहे फक्त ईडी आणि फोडायचे धंदे चालू आहे. यांना महिलावर अजिबात यांचं लक्ष महिलावर आहे नाही. यांचं लक्ष फक्त पक्ष कसं कोणाला फोडायचं, कोणाला काय ईडी कोणाच्या मागे लावायचं काय, ही सरकार याच्या मागे. महिलांकडे यांचं अजिबात लक्ष नाही आहे. म्हणून आम्ही इकडे निवेदन द्यायला आले. कधी ही यांची मागण्या पूर्ण नाही झाले तो राष्ट्रवादी म्हणजे जितके आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आम्ही रोडवर आंदोलन करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. छत्रपती संभाजीनगर येथून चोरून आणलेली बस हस्तगत करण्यास धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. धुळे एलसीबीने छत्रपती संभाजीनगरातून चोरलेली बस चाळीसगाव रोड चौफुलीजवळ सापडली. MH20DD 0195 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ही बस विठ्ठल नगरातून जप्त केली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली PI दत्तात्रय शिंदे, ASI संजय पाटील, श्याम निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, योगेश साळवे यांनी केली होती. शिंदखेडा तालुक्यातील खलाणे व रायपूर येथील विकास कामांचे उद्घाटन काल आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिंदखेडा तालुक्यातील 101 गावांमध्ये
महादेव मंदिर उभारणार असल्याचा संकल्प केला असल्याची माहिती आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी दिली। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद सदस्य सोनाली युवराज कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती आर.जे. खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे, जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी लखन रुपनर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, वायपूर सरपंच दत्तू पाटील आदी सर्वच पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। याची सुरुवातीच्या संदर्भात आपण इथे आलो। खरं तर कधी कधी आपण जे पेरतो ते आपल्याला कामात कसं येतं की आज इतका उशीर होत असताना हा जो आपला चिमटाने ते खलाने, खलाने ते बाबळे रस्ता, हा 4 लेन रस्ता 44 कोटीचा मागच्या काळामध्ये केल्यामुळे खल्यानेहून अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही दत्त वायपूरला पोहोचलो। हे देखील वस्तुस्थिती आहे आणि पुढच्या 15 वर्षांसाठी खड्डामुक्त आपला रस्ता राहणार, कारण त्या एजन्सीची पुढची जबाबदारी। दत्ताच्या मंदिरला नमन करत असताना पूर्ण रस्ता या गावामध्ये कॉन्क्रिटीकरण आहे। रस्त्याला फाटा पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून चांदगडला जाणारा रस्ता आहे आणि एकंदरीत शिंदखेडा तालुका बघितला तर रस्त्यांचं एक मोठं जाळं बेटावत पासून तर शिंदखेडा आणि शिंदखेडा पासून तर डोंडाच्या आणि जोंडाच्या पासून तर नंदुरबार तालुक्याच्या हद्दपर्यंत 4 लेन आहे। इकडे सारे मधले रस्ते 4 लेन आहे। सुखवतवरनं निघाले तर शिंदखेड्यावरनं जाऊन तो उड्डाण पूल वरनं कधी पार होतो आणि कधी आपण बडसाण्याला पोहोचतो हे देखील कळत नाही। आणि एकंदरीत रस्त्याचा विकास होत असताना शिक्षण, सिंचन आणि उद्योगचा नारा आपण दिला। सिंचन क्षेत्रामध्ये तुमच्या डोळ्यानेच तुम्ही बघता की जामफळचं कशा प्रकारच्या गतीने आपलं हे काम चालू आहे। मला आठवतं की 2013 मध्ये आम्ही तुम्हाला सांगत होतो की लवकरच जामफळचं काम सुरू होणार आहे। लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, पण काही लोक आपल्या तालुक्यामध्ये इतके विचित्र आहेत की त्यांच्या बुद्धीमधला भुसा कधी निघणारच नाही। देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब हे धुळ्याला आले आणि त्यांच्या हस्ते हे सुलवाडे जामफळचं 2300 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची सुरुवात झाली। तरी देखील काही महागात असे होते काय। धुळे तालुक्यातील कापडणे गावात आज विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। यात चेअरमनपदी उज्ज्वल भगवंतराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई सदाशिव माळी यांची निवड झाली। यावेळी सर्व 16 सदस्य उपस्थित होते। संचालक म्हणून शरद पाटील, अभिमन्यू माळी, भटू पाटील, सतीश पाटील, अनिल माळी, सुभाष पाटील, अशोक पाटील, बन्सीलाल पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय पाटील, सुनील पाटील, मोतीलाल भांबरे, यशवंत खैरनार, जयश्री पाटील, शरद पाटील, माजी पंचायत समिती शरद माळी, नवल पाटील, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, सागर माळी हे सर्व संचालक उपस्थित होते। तसेच सचिव म्हणून प्रशांत भदाणे आणि ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कापडणे विकास सोसायटी संचालक आज आमच्या इथं चेअरमन पदासाठी पद रिक्त होतं, तरी आज सगळे 9 संचालकांनी मला बहुमताने चेअरमन पदासाठी निवडून दिलं। नवलांना, भटू पाटील, नाना माळी, आपले संतोष अण्णा एवढ्या दुरून आले, 1.5 दिवस प्रवास करून आणि मला सगळ्यांनी मोलाचं सहकार्य करून निवडून आणलं। मी त्यांचा पूर्ण आभारी आहे, तरी मी त्यांचा आभार मानतो। आता नवीन भरपूर उपक्रम येत आहे, त्या उपक्रमांसाठी आपले निवृत्त चेअरमन यांनी जे कारभार चालवला आहे तोच कारभार आम्ही पुढे चालवणार आहेत। सगळे 9 लोकांचं आमचं एक मत आहे। समोरच्या विरोधकांनी फोडपाड करण्याचा प्रयत्न केला, पण बडू पाटील, राधा पाटील, अण्णा, संतोष अण्णा हे सगळे ठामपणे उभे राहिले आणि घडवून आणलं। फूट पडली नाही। याच्या पुढे विकास आज सोसायटीचा 5 वर्ष पूर्ण होणार आहे, परभटी येणार आहे या सोसायटीसाठी आणि असं जसा कारभार मागच्या वर्षी चालला तसा याच्या पुढे चालणार आहे।
एवढं बोलून आता याच्या पुढे जे शासनाचं काही असेल धोरण शेतकऱ्यांविषयी ते राबवण्याचा प्रयत्न आहे. नवीन भरपूर योजना आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी राबवण्यासाठी, अवजार बँक वगैरे असं, पेट्रोल पंप वगैरे असं सक्षम होण्यासाठी. तरी त्या योजना आम्ही राबवणार आहेत. इकडं मोठं कार्यालय वगैरे असं करायचा संकल्प आहे, तो पूर्ण करण्याचा आमचा सगळे शेतकरी बांधव सभासदांना घेऊन आमचा प्रयत्न राहणार आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने धुळे महानगरसह जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी मोफत आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मग तो कोणत्याही वृत्तपत्राचा वा कोणत्याही पत्रकार संघटनेचा विद्यमान प्रतिनिधी असावा. त्यासाठी पुरावा म्हणून संबंधित वृत्तपत्राने प्रदान केलेले अधिकृत ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. संघाकडे रीतसर विहित नमुन्यात अर्ज भरलेल्या सर्व पत्रकारांना 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा सुरक्षा प्रदान करेल. तरी इच्छुक सर्व पत्रकारांनी स्वतःचा पासपोर्ट आकारातील 2 छायाचित्र आणि आपल्या ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतींसह संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले. धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय संदर्भात सातत्याने तक्रारी येत होत्या. म्हणून आमदार फारुख शाह यांनी आज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गणी डॉलर, रफिक पठाण, आसिफ शाह, आकिब अली, जुबेर शेख, फैसल अन्सारी, सऊद आलम, सलमान खान, समीर शाह, शाहरुख शाह आदी उपस्थित होते. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले आहे. मात्र काही कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आमदार फारुख शाह यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयास अचानक भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा अधिष्ठाता डॉक्टर भांबरे यांच्या निदर्शनास आणून दिला. सुरुवातीस अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेण्यात येऊन सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करून सफाई कामगारांची अपेक्षित संख्या नसणे, तांत्रिक कर्मचाऱ्यांचा तुटवडा, डॉक्टरांचा तुटवडा यासारख्या समस्या जाणून घेतल्यात. या बाबतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठक लावून समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वासित केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर भांबरे, अधीक्षक डॉक्टर पाठक, डॉक्टर अरुण मोरे, डॉक्टर मुकरम खान, डॉक्टर परवेज मुजावर, प्रशासन अधिकारी कुमावत यांना सोबत घेऊन बाह्य रुग्ण विभागाची पाहणी केली व संबंधितांना सक्त सूचना केल्यात. 6 पेज एंट्री झाली सर आता, आणि मी 2ला क्वालिफाय करतो, तर 4 पेजींना असं ते गाईडच नाही आहे. ही परिस्थिती आहे. डायरेक्ट डिग्रीचाच इश्यू येईल गाईड नसेल तर. थिसिस होणार नाही, थिसिस झालं नाही तर एक्झाम देता येणार नाही, त्याचे वर्ष व्हायचं. पुढच्या आठवड्यात लाव का तुमची एक बैठक लाव तिथे साधारण. लॅबमध्ये सगळे टेक्निशियन कमी आहेत. आपले बरेचसे टेक्निशियन जळगावला ट्रान्सफर झालेले आहेत आणि ती पदही रिक्त आहेत आणि सगळ्या लॅब्समध्ये टेक्निशियनची कमतरता आहे. ते जरा ठीक. आमचे एक्सरेला म्हणजे डॉक्टर तर नाही पण टेक्निशियन पण रिक्त सर 10 पदं आहेत. तर आता एक टेक्निशियन रिटायर होते फेब्रुवारी 3च टेक्निशियन राहतील असे. आणि 24 तास आमचं चालू असते आणि खूप गर्दी असते. सबसे बड़ी मसला यह है, ऐसा है कि अपने यहाँ पहले कर्मचारी कम है और उनकी पदोन्नति जो होती है वो बाहर गाँव भेज देते हैं. पहले यहाँ से कम तर रहा और उसके बाद में उधर भेज देते हो, तो वो होने को नहीं होना सर. जब तक दूसरा नहीं आएगा, जब रिव्यू नहीं करना है, ऐसा कुछ होना. अच्छा. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शहादा ते द्वारका जाणारी पायी दिंडी सरसावणी येथील तुळजाभवानीच्या दर्शनास दाखल. आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांतर्फे सीईओंना निवेदन. छत्रपती संभाजीनगर येथून चोरलेली बस धुळे एलसीबी कडून जप्त. आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यात विकास कामांचा धडाका. धुळे तालुक्यातील कापडणे गावात विकासासाठी कटिबद्ध राहीन, चेअरमन उज्ज्वल पाटील यांची ग्वाही. हिरे मेडिकल कॉलेजला आमदार फारुख शाह यांची भेट.
याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.